दिसते. ओके. सो हे जे सुर्वे होते त्यांना आपण कुठेतरी हा शिवाजी महाराजांचा विश्वासघात करत आहोत ह्याची जाणीव नाही झाली. त्यांनी पक्ष घेण्यासाठी आदिलशाह निवडला, आदिलशाहीची बाजू निवडली. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी जे सैन्य तानाजी मालुसरे आणि पिलाजी निळकंठ, आता हे पिलाजी निळकंठ जे होते ते कदाचित नवीन नवीन सैन्यात दाखल झाले असतील आणि त्यांना तेवढा लढ्यांचा वगैरे कदाचित अभ्यास नसेल त्यावेळेस. सो हे तिथे सैन्याचे देखरेख करायला थांबले होते संगमेश्वरला. आणि त्या सैन्याच्या छोट्या तुकडीवर या सुरव्यांनी काय केलं, रात्री 3 वाजायच्या सुमारास जेव्हा सगळे शांतपणे झोपलेले वगैरे असतील त्यावेळेस या सुरव्यांनी शिवाजी महाराजांच्या ह्या तुकडीवर, शिवाजी महाराज इथे नाही आहेत, शिवाजी महाराज राजापूरकडे, संगमेश्वरला ही जी तानाजी मालुसरे आणि पिलाजी नीलकंठ यांच्या हाताखाली जी शिवाजी महाराजांनी देखरेखीसाठी तुकडी ठेवली होती, त्या तुकडीवर ह्या सुरवेच्या सैन्याने, सुरवेकडे स्वतःचं पायदळ वगैरे होतं, स्वतःचं सैन्य होतं, त्या सैन्याने रात्रीच्या वेळेस अचानक हल्ला चढवला. आता अचानक हल्ला चढवला तर त्यामुळे एक गोंधळ उडाला आणि त्या गोंधळामध्ये पिलाजी नीलकंठ जे होते ते घाबरून पळू लागले. आणि घाबरून पळू म्हणजे लिटरली ते हातातलं शस्त्र टाकून पळायला लागले. आणि त्यांना पळताना बघून तानाजी मालुसरे संतापले आणि त्यांनी मग त्याच्यावर एक तोडगा काढला. तो तो काय तोडगा काढला ते आपण बघूया. ते शिवभारतामध्ये याचा उल्लेख आहे. हे कुठे ऐकायला जास्त मिळत नाही ही गोष्ट. बुक्समध्ये आहे. आणि आपली जी राजा शिवछत्रपती अमोल कोल्हेंची पहिली मालिका होती शिवाजी महाराजांवर, त्याच्यामध्ये ह्याचा एक 2-3 मिनिटाचा इन्सिडन्स त्यांनी टाकला होता. सो तेव्हा तो तेवढा क्लिक झाला नाही, पण आता वाचताना मला ते कळालं होतं. आता हे शिवभारतामध्ये त्या लढाईचा उल्लेख आहे. तानाजी मालुसरांनी काय केलं त्यावेळेस, पिलाजी नीलकंठ पळून जात होते. सो तेव्हा नीलकंठ राजाचा पुत्र जो हतभागी पिलाजी, त्याने प्रभावलीच्या राजास जणू काय यश देण्यासाठीच लढण्यापेक्षा पळणेच अधिक श्रेयस्कर ठरविले. कापरे भरलेल्या, अतिशय धापा टाकणाऱ्या, हातातील तलवार खाली टाकून पळत सुटलेल्या त्या पिलाजीस तत्काळ कित्येक पावले जाऊन तानाजी मालुसरांनी स्वतः हातात धरले व त्याचा उघड धिक्कार केला व म्हटले, अभिष्ट पूर्ण करणाऱ्या शिवछत्रपतींनी मोठेपणा देऊन तुला येथे सेनापती नेमले. आपले सैन्य या महत्वाच्या प्रसंगी येथे संकटात लोटून पळून जाताना तुला लाज वाटत नाही? आणि तानाजी मालुसरे फक्त इतकंच बोलून थांबले नाहीत, त्यांनी त्या पळणाऱ्या पिलाजीला एका मोठ्या दगडाला रस्सीने बांधून ठेवलं, बांधून टाकलं पूर्ण. पिलाजीला एका मोठ्या दगडाशी दोरखंडाने पक्के बांधून टाकलं आणि स्वतः सगळ्या सैन्याच्या सोबत शौर्याने सूर्यरावाच्या सैन्यावर तानाजी तुटून पडले. आणि पूर्ण ते रात्रभर युद्ध करून तानाजी मालुसरांनी सूर्याच्या पूर्ण सगळ्या सैन्याला पळवून लावलं. सो ही खूप इंटरेस्टिंग, म्हणजे अशी थोडी अपरिचित गोष्ट आपण म्हणू शकतो, आपल्याला माहित नव्हती कुणालाच, परंतु हे खरोखर झालंय. ही दंतकथा वगैरे नाहीये, कारण याचं शिवभारतामध्ये खूप क्लिअर हे जे तुम्हाला दिसतंय ते मराठी ट्रान्सलेशन आहे त्या संस्कृत श्लोकाचं. आणि क्लिअरली आपण बघू शकतो की हे म्हणजे कसं तानाजी मालुसरांनी त्या घाबरलेल्या आपल्या सेनानीला त्याला मुख्य म्हणून तानाजींच्या सोबत ठेवलेलं शिवाजी महाराजांनी, परंतु त्यावेळेसच्या त्या परिस्थितीमध्ये तो पळून जात होता. त्याला दोरखंडाला बांधून स्वतः तानाजी मालुसरे सैन्यासोबत लढले. सो हा असा उल्लेख आहे त्या लढाईचा. आणि रात्रभर युद्ध करून तानाजींनी सूर्यरावाचा पराभव केला. आता ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली आणि परत एकदा त्यांना हे कळालं की बाबा हे लोक काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीयेत. आता ह्या सूर्यरावाची आपण खोड मोडलीच पाहिजे असा शिवाजी महाराजांनी विचार केला. परंतु राग आपला आवडता घेत शिवाजी महाराजांनी त्यांना चला आणखी एक संधी देऊ. तर शिवाजी महाराजांची ही जर उदाहरणं पाहिली तुम्ही तर मोऱ्यांचं जे प्रकरण झालं होतं त्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता की मोऱ्यांच्या प्रकरणामध्ये मोऱ्यां पूर्ण म्हणजे त्यांच्यावर जेव्हा आक्रमण होत होतं अफजल खानाचं वगैरे, तेव्हा शिवाजी महाराजांनी मध्यस्थ करून मोऱ्यांना वाचवलं होतं. नंतर जो मोरे जो मेन फॅमिलीत बसणार होता तो दत्तकपुत्र घेण्याची कल्पना शिवाजी महाराजांची होती. त्याला दत्तकपुत्राला शिवाजी महाराजांनी मोऱ्यांचा मेन बनवलं, त्याला सपोर्ट केला.
तरी देखील तो मोरे त्यांच्यावरच पलटला. शिवाजी महाराजांनी त्यालाही खूप चान्सेस दिले होते आणि तरी देखील शेवटी तो ऐकत नाही. तेव्हा शिवाजी महाराजांनी मोऱ्यांचा बिमोड केला होता. नंतर खोपडे प्रकरणामध्ये जे खंडोजी खोपडे आणि केदारजी खोपडे होते, तर त्यांची ही जी काही वतनं होती, त्या वतनांच्या वेळेस त्यांच्यामधलं जे भांडण होतं 2 भावांमधलं, तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपड्याची बाजू घेतली होती आणि खंडोजी खोपड्यांची बाजू घेऊन मग केदारजी खोपड्यांच्या अगेन्स्ट शिवाजी महाराजांनी लढून खंडोजी खोपड्यांना स्वतः तिथला सुभेदार म्हणजे आदिलशाहीच्या ह्याच्यासाठी खंडोजी खोपड्यांना स्वतः तिथे मदत करून बसवलं होतं आणि त्यामुळे केदारजी खोपडे जो त्यांचा भाऊ होता तो रागावून आदिलशाहीला जाऊन मिळाला होता. तो एवढं असून देखील खंडोजी खोपड्यांनी शेवटी शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट तो उभा राहिला आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याचा बिमोड केला. इथे देखील सुर्वे जे होते हे एवढ्या वेळा त्यांनी चुका करून देखील शिवाजी महाराज त्यांना माफ करत होते. याच्यामागचं कारण हेच आहे की शिवाजी महाराजांना स्वराज्यामध्ये आपली जी माणसं आहेत, ती जेवढी आपली माणसं आपल्या बाजूने असतील, याचा पूर्ण प्रयत्न शिवाजी महाराज करत होते. त्यांच्या चुका जरी झाल्या तरी त्यांना चान्स देत होते. परंतु जर काहीच झालं नाही तर मग शेवटी शिवाजी महाराज शासन देखील तेवढंच कडक करत होते. सो इथे राग आवरला शिवाजी महाराजांनी आणि सुर्वेला आपण आणखी एक या सूर्यरावाला संधी देऊ. त्यामुळे सूर्यरावाकडे दूत पाठवला. आता त्या दूताने शिवाजी महाराजांचा जो संदेश होता तो सुर्व्यांना सांगितला. तो काय होता तो आता आपण बघूया. शिवाजी महाराज सुर्व्याला म्हणतात, तुम्ही आपली वचने व शब्द विसरून आमचा विश्वासघात केलेला आहे. एक मिनिट हा. तुम्ही आपली वचने आणि आमचा शब्द विसरून आमचा विश्वासघात केलेला आहे. ज्यावर देखरेख करावयास तुम्हाला सांगितले होते त्या संगमेश्वरच्या सैन्यावरच अकस्मात आक्रमण करून तुम्ही भलतेच साहस केले आहे. तरी पण आम्ही तुम्हाला एक वार क्षमा करतो. आता आम्ही उन्मत्तपणाने आमचे शत्रुत्व करणारा व सध्या तुमच्या आश्रयाला असणारा पालीचा राजा जसवंतराव याच्या पालीवर स्वारी करावयास निघत आहोत. पाली म्हणजे आपलं आत्ताचं पाली नाही, हे लक्षात ठेवा. दाभोळच्या जवळचं पालेगाव वगैरे आहे तिकडचं पाली. तुम्ही आम्हाला पालीला येऊन भेटावे. तेथे आम्ही तुम्हाला अभय देऊ. पण घमेंडीने जर आज्ञेप्रमाणे तुम्ही पालीला आला नाही तर तुमचा समूळ निपात झाल्याविना राहणार नाही. आमच्या क्रोधापासून आज तरी तुमचे संरक्षण करणारा कोणीही नाही हे ओळखून शहाणपणाने वर्तणूक करावी. हे शिवभारतामध्ये शिवाजी महाराजांनी जो संदेश ह्या सुर्व्यांना पाठवला होता तो संदेश आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराज त्यांना थोडा दम भरत आहेत असं आपण बघू शकतो की तुम्ही 2 वेळा चुका केल्या आहेत तरी आम्ही तुम्हाला चान्स देत आहोत. तुमच्याकडे जो पालीचा राजा जसवंतराव आला आहे त्याचं हे जे पालेगाव आहे तिथे आम्ही आता स्वारी करायला जात आहोत. तुम्ही तिथे येऊन आम्हाला भेटा आणि तिथे आलात तुम्ही भेटायला तर आम्ही तुम्हाला अभय देऊ. जर नाही आलात तर मग तुमची काही खैर नाही. हे शिवाजी महाराजांना कुठेतरी सुर्व्यांना सांगितलं. आता सुर्वेंनी हे जे शिवाजी महाराजांचे दूत आले होते त्यांना फक्त आम्ही पालीला येऊन भेटतो एवढा निरोप दिला. तर एवढा निरोप दिला आणि सुर्वे ह्याला हे कळालं की बाबा आता शिवाजी महाराज पालीला जात आहेत. आता हे कळाल्याबरोबर जर त्या पाली आणि हे जे शृंगारपूर आहे याच्यामधलं अंतर जर बघितलं तुम्ही तर ते अंतर बऱ्यापैकी आहे. तर सुर्वे पालीला तर गेला नाहीच, परंतु तो थोडा बिंदास झाला की आता शिवाजी महाराज तेव्हा त्या साईडला गेले, सो आता मला काही टेन्शन नाही इकडे. तर शिवाजी महाराजांनी पालीवर स्वारी केली. पालीवर स्वारी करून तिथला चिरदुर्ग होता तो जिंकून घेतला. त्याचा मंडणगड म्हणून आज तो फेमस आहे. तो मंडणगडचा किल्ला जिंकून घेतला शिवाजी महाराजांनी आणि पालीला वाट बघितली की हा सुर्वे याला बोलवलंय आपण, हा कधी येतो. पण सुर्वे काही तिकडे आला नाही. तर सुर्वे आला नाही तर शिवाजी महाराज आता त्यांना कळालं की आता हा काही आपल्या म्हणजे कामाचा राहिलेला नाहीये, हा आपल्याकडे काही येणार नाहीये. सो शिवाजी महाराजांनी डायरेक्ट 15,000चं सैन्य घेऊन प्रभानवल्ली म्हणजेच शृंगारपुरावर स्वारी केली. शृंगारपुरावर स्वारी केली. आता हा जो सूर्यराव होता हा एकदम बिंदास झाला होता कारण शिवाजी महाराज आता पालीवर आक्रमणाला गेलेत, ते काय परत इकडे येणार नाहीत अशा तो बेसावधपणे राहिला होता. आणि एवढा बेसावध राहिला होता त्याने आपल्या सैन्याला रजा देऊन टाकली होती. आणि अशा वेळेस जेव्हा स्वतःचं सैन्य देखील सोबत नाहीये त्यावेळेस 15,000 फौज घेऊन शिवाजी महाराज ते देखील रागावलेले
आपल्यावर चालून येत आहेत या भीतीने सुर्वे हा पळून गेला. त्याच्या राज्यातून तो पळून गेला आणि एकदम थोड्या वेळातच शृंगारपूर स्वराज्यात आलं. आणि ह्या वेळेस पिलाजी शिर्के जे आहेत, जे सुर्वेच्या अंडर कामाला वगैरे होते, संभाजी महाराजांचे सासरे, ते देखील ह्याच वेळेस स्वराज्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथलाच या प्रभानवल्ली प्रदेशातला शृंगारपूर मधलाच प्रचितगड म्हणून हा जो फेमस किल्ला आहे तो शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला. आणि तिथे त्र्यंबक भास्कर हे, आता त्र्यंबक भास्कर हे पन्हाळ्यावर होते. जर लक्षात असेल तर पन्हाळ्याच्या वेढ्यावर पन्हाळ्याचे किल्लेदार त्र्यंबक भास्कर होते. त्यांना शिवाजी महाराजांनी पन्हाळा सोडून बोलवलं होतं. त्याच त्र्यंबक भास्करांना इथे प्रचितगडचा किल्लेदार शिवाजी महाराजांनी नेमलेला आपण पाहू शकतो. शिवभारतामध्ये आणखी एक उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा ह्या सुर्वेंच्या शृंगारपुरावर आक्रमण केलं तेव्हा सुर्वे ऑलरेडी पळून गेला होता आणि शिवाजी महाराज एवढ्या रागात होते त्यावेळेस, तर त्यांनी पूर्ण शृंगारपूर जिंकलं आणि त्यांचं जे मेन जिथे त्यांचा दरबार किंवा महल होता तिथे येऊन शिवाजी महाराजांनी सुर्व्यांची जी गादी होती त्या गादीला अक्षरशः लात मारून ती गादी उडवलेली आहे. तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे समोर, त्या चित्रामध्ये जो आवेश आहे शिवाजी महाराजांचा आणि ज्या प्रकारे ते सिंहासनाला त्या गादीला लात मारून उडवत आहेत, ही खरोखर झालेली गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी खरोखर, हे शिवभारतामध्ये वर्णन आहे, शिवाजी महाराज एवढे रागावलेले होते सुर्व्यांवर की शिवाजी महाराजांनी येऊन त्यांच्या सिंहासनाला लाथ मारून ते सिंहासन उधळून लावलं. आणि शिवाजी महाराजांचं म्हणणं हे होतं की ही लोक जी आपल्या बाजूने म्हणजे स्वराज्यासाठी ज्यांनी कामं केली पाहिजे त्यांना कितीही संधी दिल्या तरी ते लोक शत्रूच्या साईडनेच उभे राहतात, असं बोलून शिवाजी महाराजांनी रागाने हे सिंहासन उडवून लावलं होतं. त्याचं हे चित्र आहे. आता ह्याच सगळ्या सुमारास किंवा म्हणजे ही जी गोष्ट आहे ही प्रबळगडाची गोष्ट आहे आणि थोडी अपरिचित म्हणता येईल, पण हिचा कालखंड एकदम फिक्स असा मिळत नाही. काही ठिकाणी म्हणजे ज्या बखरी जर तुम्ही बघितल्या तर हे जे आपण आता जे काही डिस्कस करतोय कोकणची स्वारी वगैरे, बखरींमध्ये ह्या पूर्ण कालखंडाच्या वेळेमध्ये खूप चूक केलेली आहे. सो आता हे प्रबळगडाचं प्रकरण काही ठिकाणी याचा उल्लेख 57-58 साली झाला असा आहे, काही ठिकाणी याचा उल्लेख 61च्या अराउंड झाला असा देखील आहे. परंतु मी हे इथं टाकलंय. प्रबळगड म्हणजे आपला पनवेल स्टेशनवरून देखील तुम्ही हा प्रबळगड पाहू शकता. प्रबळगड दिसतो पनवेल स्टेशनवरून. कलावंतीन आणि प्रबळगड तुम्ही ऐकलं असेल. तर ह्या प्रबळगडचं जुनं नाव मुरंजन असं आहे आणि तिथे विजापुरी एक सरदार होता. काही ठिकाणी हा मुघली सरदार होता असा देखील उल्लेख आहे पुस्तकांमध्ये. परंतु त्याचं नाव केसरसिंह होतं. प्रबळगडचा खूप मोठा किल्ला आहे आणि तो ह्या प्रबळगडचा प्रमुख होता. त्याच्यावर शिवाजी महाराजांनी प्रबळगड जिंकण्यासाठी आक्रमण केलं होतं आणि त्या लढाईमध्ये तो मारला गेला होता. शिवाजी महाराज तिथे स्वतः किल्ल्यात गेले होते आणि किल्ल्यात गेल्यावर त्यांना हे समजलं की केसर सिंहाची जी आई आहे आणि त्याची जी 2 लहान मुलं आहेत, म्हणजे ती आई आणि तिचे 2 नातवंड हे किल्ल्यावरच भीतीने कुठेतरी लपून बसलेले आहेत. शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाल्यावर त्यांनी त्यांना शोधायला लावलं. त्या आई जेव्हा आल्या त्यांना घेऊन येण्यात आलं शिवाजी महाराजांच्या समोर, तेव्हा त्यांचा खूप गौरव केला शिवाजी महाराजांनी. साडी चोळी दिली त्यांना आणि त्यांचं जे मूळ गाव होतं त्या गावापर्यंत त्यांना पोहोचवण्याची शिवाजी महाराजांनी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच वेळेस प्रबळगडाचा आणखी एक उल्लेख येतो. ह्या वेळेसच जेव्हा शिवाजी महाराज इथे प्रबळगडावर होते त्यावेळेस तिथे प्रबळगडाचा जर तुम्ही वरचा भाग पाहिला तो खूप प्रचंड मोठा आहे. तर तिथे प्रबळगडावर शिवाजी महाराज पालखीतून फिरत होते आणि पालखीतून फिरताना एकाच ठिकाणी त्यांचे 2 वेळा त्यांचा जो शेला होता तो काट्यांमध्ये अडकला आणि काट्यांमध्ये 2 वेळा त्याच जागेच्या अराउंड असं झालं आणि मग त्यामुळे त्यांना इथे काहीतरी गुप्त संकेत आपल्याला एक योगायोग म्हणा किंवा काही असं मिळतोय आणि शिवाजी महाराजांनी त्या जागेवर खणायला सांगितलं आणि जेव्हा खणलं तेव्हा तिथे भरपूर मोठा सोन्याचा खजिना शिवाजी महाराजांना प्रबळगडावर मिळाला होता. तो असा हा प्रबळगडाचा उल्लेख आहे शिवकाळातला. त्याबद्दल त्याला इथे मी टाकला. आता याचा कालखंड आत्ताचाही असू शकतो किंवा नंतरचा आधीचाही असू शकतो. परंतु ही प्रबळगडाची थोडी गोष्ट मी ऍड केली आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे जो आपला इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य संग्राम होता त्यामध्ये प्रबळगडावरच उमाजी नाईक जे होते स्वातंत्र्य सेनानी, त्यांनी प्रबळगडावर आपलं बस्तान मांडून
इंग्रजांविरुद्ध तेव्हा लढा दिला होता. असं प्रबळगडाचं थोडं मध्ये प्रकरण आहे. आता कोकणातली ही पूर्ण आदिलशाही सत्ता जेवढी खिळखिळी करता येईल तेवढी खिळखिळी करून शिवाजी महाराज मे 1661 मध्ये पुन्हा परतले आणि गेल्या एका वर्षामध्ये जी काही स्वराज्याची हानी झाली होती ती व्याजासकट शिवाजी महाराजांनी भरून काढली. आता शिवाजी महाराज जेव्हा परत आल्यावर त्यांना दोन वाईट बातम्या ऐकायला मिळाल्या. एक, कल्याण जे होतं, कल्याणचं ठाणं, ते कल्याणचं बंदर, कल्याणचं ठाणं हे शाहिस्तेखानाने जिंकून घेतलं होतं. आणि दुसरी महत्वाची वाईट बातमी होती संभाजी कावजी. संभाजी कावजी हे नाव आपण कुठे ऐकलं होतं? अफजल खान प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांचे जे 10 अंगरक्षक होते स्वतःच्या सोबतचे, त्या 10 अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी शिवाजी महाराजांच्या सोबत होता. म्हणजे एवढा सोबत की शिवाजी महाराज ज्या 2 जणांना, जीवा महाला आणि संभाजी कावजी यांना घेऊन खानाला भेटायला गेले होते, तो संभाजी कावजी मुघलांना मिळाला होता. आता काही जण आज तुम्ही पाहिलं तर आज संभाजी कावजी कोंढाळकर असं नाव तुम्हाला भरपूर नेटवर वगैरे ऐकायला मिळेल. परंतु संभाजी कावजी कोंढाळकर हे एकच व्यक्ती नसून हे 2 वेगळे मावळे आहेत. सो हे दोन्ही एकत्र करण्याची गल्लत करू नका. संभाजी कावजी हे वेगळे होते. हे शिवाजी महाराजांच्या सोबत अंगरक्षक म्हणून अफजल खानाच्या लढाईमध्ये होते, ज्यांनी अफजल खानाचं डोकं उचलून नेलं होतं शिवाजी महाराजांच्या सोबत, ते हे संभाजी कावजी होते. आणि कावजी कोंढाळकर हे वेगळे मावळे होते, हे देखील अफजल खानाच्या लढाईत होते, परंतु हे छावणीच्या बाजूला जे 40 सेनानी वगैरे लपून बसले होते त्यामध्ये कावजी कोंढाळकर होते. सो संभाजी कावजी जे होते ते मुघलांना जाऊन मिळाले. ही खूप मोठी वाईट बातमी शिवाजी महाराजांना कळाली. शाहिस्तेखानाने काय केलं होतं, धनसंपत्ती भरपूर असल्यामुळे त्याने, जसा तो पुण्यात आला होता, पैसे जेवढे जास्त देऊन माणसं फोडता येतील ह्याची कुठेतरी त्याने सुरुवात केली होती. ते रिझन असेल किंवा काही जण असं म्हणतात की संभाजी कावजी यांचा एक साथीदार होता जवळचा, तो साथीदार शाहिस्तेखानाला जाऊन मिळाला आणि मग शिवाजी महाराज संभाजी कावजीला देखील असं म्हटले की मला तुमचाही आता विश्वास वाटत नाही. तो ह्या गोष्टीवरून डिस्टर्ब होऊन संभाजी कावजी मुघलांना मिळाला, परंतु याची शक्यता खूप कमी आहे. कारण एवढ्या चांगल्या आणि मोलाच्या सरदाराला त्याचा कोणीतरी मित्र शाहिस्त्याला जाऊन मिळाला म्हणून शिवाजी महाराज असा विश्वास, म्हणजे अशी गोष्ट करणार नाही. तो रिझन काही असू दे, परंतु संभाजी कावजी हे मुघलांना जाऊन मिळाले होते. काही जण म्हणतात की हा प्लॅन होता, परंतु तसं वाटत नाही. त्याबद्दल आपण पुढे बघूया. संभाजी कावजी हे जे होते हे शरीराने प्रचंड बलवान होते आणि आता ही प्रॅक्टिकल गोष्ट लिहिलेली आहे, याच्यामध्ये अतिशयोक्ती नाहीये. जेव्हा ते शाहिस्तेखानाकडे गेले, शाहिस्तेखानाच्या हे जे मुघलांचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्यामध्ये हा उल्लेख आहे. तिथे त्याने शाहिस्तेखानाने तुझी ताकद काय आहे हे विचारल्यावर संभाजी कावजी यांनी घोड्याचे 4ही पाय पकडून घोडा आपल्या खांद्यावर उचलला होता. एवढी ताकद आणि असू शकतं, याच्यामध्ये इम्पॉसिबल असं नाहीये किंवा ओव्हर अतिशयोक्ती असंही काही नाहीये. 4 पाय पकडून घोडा त्यांनी उचलून दाखवला होता. एवढी ताकद बघून शाहिस्तेखानाने लगेच त्यांना मौजे मलकर या प्रांताची ठाणेदारी दिली आणि मनसब देखील दिली. आणि ह्याच संभाजी कावजी यांनी कल्याण घेण्यासाठी मुघलांची मदत केली होती. कल्याणचं ठाणं शिवाजी महाराजांकडे होतं आणि स्वराज्यातला कोणी माणूस फितूर झाल्याशिवाय ते जिंकणं कठीणच असेल. संभाजी कावजी यांनी कल्याणचं हे ठाणं घेण्यासाठी मुघलांची मदत केली, त्यामुळे कल्याण मुघलांकडे गेलं. आता 13 मे 1661 या दिवशी शिवाजी महाराजांनी संभाजी कावजीवर छापा घातला आणि त्याला यमसदनास पाठवले. आता हा जर प्लान असता तर ऑफकोर्स त्याला मारण्यात आलं नसतं संभाजी कावजीला, परंतु संभाजी कावजीला लगेच थोड्या दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी, आता इथे काही ठिकाणी नेतोजी पालकरांचा उल्लेख आहे की नेतोजी पालकरांनी, कारण तेव्हा तुम्ही बघितलं साऱ्या ह्या युद्धांमध्ये नेतोजी पालकर एकदम शिवाजी महाराजांच्या सोबतच आहेत प्रत्येक ठिकाणी. तर काही ठिकाणी नेतोजी पालकरांचा उल्लेख आहे की त्यांनी छापा घालून संभाजी कावजीला यमसदनास धाडलं. काही ठिकाणी इथे प्रतापराव मोऱ्यांचा देखील उल्लेख आहे, परंतु प्रतापराव गुजरांचा, जे कडतोजी गुजरांचा, तेव्हा त्यांना प्रतापराव ही पदवी नव्हती, कडतोजी गुजर जे होते त्यांचा उल्लेख आहे. तो कोणीही असो, परंतु 1661 मध्ये संभाजी कावजी यांना
ठार करण्यात आलं शिवाजी महाराजांकडून. आता येथे कल्याणसोबत महाड देखील मुघलांनी जिंकलं होतं त्याच वेळेस. आणि महाड येथे नेतोजी पालकर जे होते त्या, एक मिनिट हा, महाड येथे नेतोजी पालकरांनी सैन्य जमवून महाड जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला आणि शाहिस्तेखानाची आक्रमण हळूहळू उग्र होत होती. जून 1661 मध्ये महाराज वर्धनगडावर होते. त्यावेळेस पेन येथे जो देहरीगड आहे, आता देहरीगडाचं आजचं नाव बघितलं तुम्ही तर पेनला एक रतनगड नावाचा छोटा किल्ला आहे. त्या रतनगडाचंच हे नाव आधी देहरीगड वगैरे असू शकतं, असं काही ठिकाणी उल्लेख आहे. सो ह्या पेन मधल्या देहरीगडाला जून 1661 मध्ये मुघलांचा वेढा पडला आणि 2 महिने हा मुघलांचा बुलाखी म्हणून सेनापती होता, त्याने हा वेढा टाकला होता आणि जवळपास 2 महिने हा वेढा चालू होता. कावजी कोंढाळकर, आता हे कावजी कोंढाळकर म्हणजे ह्या एकाच प्रकरणामध्ये आपल्याला संभाजी कावजी आणि कावजी कोंढाळकर या दोघांचेही जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये उल्लेख मिळतो आणि याच्यावरून क्लिअर कन्फर्म होतं की संभाजी कावजी आणि कावजी कोंढाळकर हे एक व्यक्ती नसून वेगळे वेगळे व्यक्ती होते. आज इंटरनेटवर तुम्ही शोधलं ना तर 90% तुम्हाला डेटा संभाजी कावजी कोंढाळकर असाच मिळतो, जो की चुकीचा आहे. कावजी कोंढाळकरांनी इथे 21 ऑगस्ट 1661 रोजी ह्या देहरी गडावर चढाई केली आणि 400 मुघलांना, या बुलाखी हा जो सेनापती होता त्याच्या 400 मुघलांना कापून काढलं आणि त्यांनी हा देहरीगड जिंकून घेतला होता. So असा हा कावजी कोंढाळकरांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर याच सुमारास आता 1662 सुरू झालेला आहे. तर 1662 सुरू झाल्यावर आदिलशहा आता थकला शिवाजी महाराजांवर वेगवेगळे आक्रमण करून आणि शिवाजी महाराज आता काही ऐकत नाही या आदिलशहाला कळून चुकलं आणि त्यावेळेस त्याने मग शहाजी राजांना समजूत घालण्यासाठी शिवाजी महाराजांची पाठवलेला उल्लेख आहे. जवळपास 12 वर्षांनी म्हणजे 1650 नंतर डायरेक्ट 1662 मध्ये शिवाजी महाराज हे आपल्या वडिलांना भेटत होते. 12 वर्षांनी पिता-पुत्र एकत्र आले. एकत्र आल्यावर युद्धकला, राजकारण, राज्यकारभार याबद्दल शहाजी राजांनी आपले अनुभव शिवाजी महाराजांना सांगितले, त्यांना मार्गदर्शन केलं. कायमची राजधानी कुठे असावी यावर देखील त्यावेळेस चर्चा झाली होती असा उल्लेख आहे काही ठिकाणी आणि मग त्यावेळेस रायगडाचं नाव सुचवण्यात आलं आणि मग रायगडावर हळूहळू कामाला सुरुवात झाली आणि मग नंतर पूर्ण जयसिंग राजे वगैरे त्यांचं प्रकरण, पुरंदरचा तह वगैरे झाल्यावर रायगडाची राजधानी करण्यात आली आणि वडिलांच्या ह्या मध्यस्थीमुळे विजापूरकरांशी शिवाजी महाराजांनी थोड्या वेळापुरती समेट केली आणि विजापूरकरांनी म्हणजे आदिलशहाने देखील स्वराज्याला अधिकृत अशी मान्यता दिली. म्हणजे हो, शिवाजी महाराज आणि स्वराज्य हे मराठ्यांचं वेगळं राज्य आहे, ही आदिलशाहीकडून मान्यता मिळाली. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण बारीक जर विचार केला तर पहिल्यांदा स्वराज्याला मान्यता एका राजेशाहीकडून मिळाली होती. सो ही एक त्या प्रकारची मोठीच गोष्ट म्हणायला पाहिजे. 1662 आणि 1663 या दरम्यान आता शाहिस्तेखाना पुण्याला बसलेला आहे आणि एवढे सगळे 2-3 ठिकाणी त्याला ही हार मिळाल्यानंतर तो पुण्यामध्ये स्वस्थ होता आणि बारीक सारीक जे काही त्याला करता येत होतं तो ते करत होता आणि 1663 पर्यंत मराठी हे जे नेतोजी पालकर होते त्यांच्या सोबतीने आपल्या गनिमी काव्याने शाहिस्तेखानाला हे लोक छोट्या छोट्या लढाया करून कुठेतरी सैन्यावर आक्रमणच केलं, कुठेतरी काहीतरी लूटच केली असं करून शाहिस्तेखानाला खूप हैराण करत होते. मराठ्यांच्या बाजूने नेतोजी पालकर होते आणि मुघलांच्या बाजूने नामदार खान होता. नामदार खान हा देखील खूप शूर सरदार त्यांच्याकडचा होता. शाहिस्त्याच्या नात्यामधलाच होता हा आणि इकडून नेतोजी पालकर आणि तिकडून नामदार खान असे एकमेकांवर स्वाऱ्या ह्या चालूच होत्या ह्या 2 वर्षांच्या काळामध्ये. 1662 साली मिऱ्या डोंगराची लढाई झाली होती. मिऱ्या डोंगर हा पेनमध्ये मीरगड म्हणून एक ह्या देहरीगडाच्या जवळ किल्ला आहे. तर त्याला मिऱ्याचा डोंगर वगैरे असं देखील म्हणतात. तिथे देखील एक लढाई झाली होती आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांनी नामदार खानावर स्वारी केली होती, परंतु नामदार खानाने ती स्वारी परतवून लावली होती. सो अशा प्रकारे जवळपास 3 वर्ष मुघलांना 1660 पासून 1663 3 वर्ष मुघलांचं लागभर सैन्य
हे स्वराज्यामध्ये होतं, परंतु एवढं असून देखील त्यांना जर चाकणचा किल्ला आणि तो आदिलशाहीचा परिंडा किल्ला हे जर सोडलं, तर ह्याच्याशिवाय त्यांना विशेष काहीच कामगिरी करण्यात यश आलं नव्हतं. एवढा चिवट प्रतिकार मराठ्यांकडून त्यांना होत होता. हे जे मधला कालखंड आहे, ज्याच्यावर सारखी ही बारीक-सारीक आक्रमणं होत असत मुघलांवर, याच्याबद्दल कासमोडा गारडा हा एक परदेशी प्रवासी तेव्हा भारतामध्ये होता. त्याने वर्णन करून ठेवलं आहे. त्याने शाहिस्तेखानावरही खूप वर्णन केलं होतं आणि त्याच्या तुकडीवर मराठ्यांचे हल्ले कोणत्या गनिमी काव्याच्या पॅटर्नने चालत असत, हे खूप छान प्रकारे त्याने त्याच्या त्या लेटरमध्ये दिलेलं आहे. त्यातला एक थोडासा भाग मी इथे सांगतो तुम्हाला. मुघल सैन्य जे होतं ते मुघल सैन्य भरपूर त्यांचा सरंजाम आणि लवाजमा जास्त असायचा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि असं हे सैन्य वेगळ्या वेगळ्या तुकड्यांमध्ये चालायचं. म्हणजे समजा नामदार खान सैन्यासोबत आहे, तर तो सैन्याच्या एक तर मागे तरी असेल त्याचा हत्ती आणि त्याचे पूर्ण अंगरक्षक आणि त्याच्या बायका वगैरे. आणि मग पुढे सैन्य वगैरे किंवा असं तुकड्या तुकड्यांमध्ये काही जण तंबूवाले आहेत ते पुढे चालले आहेत, त्यांच्या मागे हत्तीवाले आहेत, मग घोडेवाले आहेत, मग पायदळ आहे, अशा तुकड्या तुकड्यांमध्ये चालायचं. आणि लवाजमा मोठा असल्यामुळे यांचा स्पीड ऑलरेडी कमी असायचा. आणि हे जे मराठे होते, नेतोजी पालकर आणि त्यांच्या टीम होत्या, त्यांच्या छोट्या छोट्या टीम झालेल्या होत्या तुकड्या. आणि ह्यांचं जे हेर खातं होतं, त्यांना ऑफकोर्स आता एखाद्या रूटने कुठेतरी मुघल निघालेले आहेत आणि त्यांना त्या रूटची माहिती असायची. सो ते लोक काय करायचे, त्या रस्त्यावरच पुढे जिथे जंगल वगैरे असेल तिथे मराठे ऑलरेडी लपून बसत असत तुकड्या तुकड्याने. आणि अचानक इथे मुघल सैनिक तिथे आले, म्हणजे आता हे तुकड्या तुकड्यांमध्ये मुघल सैनिक येत असत. मग समजा पुढची तुकडी आली ज्यांच्याकडे काही सामान वगैरे आहे, त्या तुकडीवर अचानक हे मराठे हल्ले करत असत. हल्ले करून एकदम थोड्या वेळामध्ये जेवढं काही लुटून नेता येईल तेवढं लुटून परत मराठे जंगलामध्ये गायब होत असत. तर हे पहिल्या तुकडीवर जो हल्ला झालाय तो संदेश मागच्या तुकडीपर्यंत किंवा मेन सरदारापर्यंत जाईपर्यंत मराठे आपलं काम करून तिथून पसार होत असत आणि पुन्हा जंगलांमध्ये लपून जात असत. त्यामुळे कुठून आणि कसे हल्ले होत आहेत हे मुघलांना कळत नसे. आणि छोटे छोटे असे सारखे छोटे छोटे हल्ले करून कुठे ना कुठे रात्री कुठेतरी छावणी पडली त्याच्यावर अचानक हल्ला करायचा, तिथून लूट करायची वगैरे, असले छोटे छोटे हल्ले करून मराठ्यांनी खूप प्रचंड मुघलांना त्रास दिला. आणि अशा गोष्टीमुळे शेवटी मुघलांमध्ये काय झालं होतं, जेव्हा त्यांची कुठेतरी जायला सुरुवात होत असे तेव्हा काय व्हायचं की त्यांना थोडं अंतर गेलं की लगेच ते काही सैनिक पुढे जाऊन आधी पाहून यायचे की बाबा इथे कोण नाहीये ना, इथे सेफ आहे ना, आणि मग परत येऊन सांगायचे, मग ते थोडं अंतर जायचे. सो अशामुळे त्यांना त्या भीतीमुळे त्यांना प्रत्येक स्टेपला खूप वेळ लागायचा पुढे जायला वगैरे. आणि आणखी एक प्लॅन कसा होता, की एक पूर्ण इन्सिडन्स या कासमोडा गार्डने दिलेला आहे. एकदा शाहिस्ते खान स्वतः आपल्या पूर्ण सैन्यासोबत, त्याच्यासोबत काहीतरी ठराविक सैन्य होतं आणि असं हे सैन्य कोणत्यातरी एका प्रांतामधून जात होतं. आणि त्या प्रांतामधून जात असताना शिवाजी महाराजांची एक तुकडी होती. त्या तुकडीने त्यांच्यावर आक्रमण केलं आणि हे सारखे-सारखे जे आक्रमण होत होते, त्या आक्रमणांमुळे शाहिस्ते खानाने काय ठरवलं, की आज ह्या तुकडीला आपण धडा शिकवायचाच. आणि त्यामुळे शाहिस्ते खानाचं जे सैन्य होतं, म्हणजे समोर 2000 शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अचानक हल्ला केला जंगलामधून आणि आता यांच्यावर आपण तुटून पडून काही करून यांचा बिमोड करायचा, याने शाहिस्ते खानाने त्याच्यासोबत जे सैन्य होतं, ते सगळं सैन्य शाहिस्ते खान स्वतः त्या म्हणजे जे घोडदळ वगैरे, पायदळ वगैरे होतं, ते सगळं त्या मराठ्यांच्या सैन्यांच्या त्या 2000च्या तुकडीच्या मागे लागलं. तर ह्या मराठ्यांच्या तुकडीने पळत-पळत त्यांना लांब नेलं आणि लांब नेऊन तिथे युद्धामध्ये त्यांना, म्हणजे एक डिस्टन्स लांब गेल्यावर तिथे त्यांना युद्धामध्ये थोडं गुंतवलं. आणि त्याच वेळेस इकडे आता इथे शाहिस्ते खानाचा गैरसमज काय झाला, की हे जे 2000 सैनिक दिसतात तेवढेच सैनिक मराठ्यांचे आहेत. सो शाहिस्ते खानाचं पूर्ण सैन्य त्यांच्या मागे पळालं त्यांच्यावर अटॅक करायला. आणि इकडे जे शाहिस्ते खानाचा लवाजमा, तंबू, त्याचा खजिना, जनानखाना आणि बाजारबुंगे वगैरे होते, तेवढीच लोक फक्त इथे थांबली. कारण त्यांना वाटलं की मराठ्यांकडे एवढे सैनिक आहेत आणि सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं. आता हे पुढे गेलेलं सैन्य आहे, त्यांनी यांना बऱ्याच लांब आणलं आणि लांब आणल्यावर अचानक हे 2000 सैन्य जे होतं ते अचानक जंगलांमध्ये गायब झालं लढाईच्या आधीच. आता तेवढ्या वेळामध्ये जिथून शाहिस्ते खानाची पूर्ण छावणी जात होती तिथे ऑलरेडी मराठी सैनिक लपून बसले होते.
जसं त्यांना कळालं की मुघली सैन्य पुढून निघून गेलं आहे, या सैन्याने पूर्ण जे सामान वगैरे होतं त्याच्यावर हल्ला केला. आता इथे लढायला कोणीच सैनिक जास्त उरले नव्हते. जे काही थोडेफार उरलेले त्यांना मराठ्यांनी आउटनंबर केलं. जे काही संपत्ती, धनधान्य, प्राणी, घोडे, बैल वगैरे मिळतील ते सगळे मराठ्यांनी स्वतःसोबत नेले. तंबू वगैरे जे काही होते, छावणी वगैरे किंवा जे काही जेवायचं सामान वगैरे होतं, ते सगळं मराठ्यांनी उचललं. जे काही नेता येईल ते सगळं स्वतःसोबत घेऊन गेले. तंबू वगैरेही पळवले. जे काही सामान स्वतःसोबत नेता येत नाही, त्याची पूर्ण नासाडी करून टाकली. ते खाली वगैरे टाकून दिलं, पाण्यात फेकून दिलं. अशा प्रकारे मराठ्यांनी पूर्ण त्यांची जी पूर्ण तो शाहिस्तेखानाचा लवाजमा होता त्याची पूर्ण वाट लावून टाकली आणि मराठे हे सगळं लुटून म्हणजे एक पण प्राणी जो गाढव बैल वगैरे जे काही सामान उचलण्याचे प्राणी होते ते कोणतेच ठेवले नाही. त्या सगळ्यांना मराठे घेऊन पळून गेले. जेव्हा शाहिस्ते खान तिकडून परत रिटर्न आला तर रिटर्न आल्यावर त्याला हे समजलं की खरा प्लान हा होता. त्यांना आमच्या सामानाची वाट लावायची होती आणि त्या दिवशी आता हे गार्डाने लिहून ठेवलेलं आहे स्वतः. त्या दिवशी ते मुघली सैन्य एवढं घाबरलं होतं की ते रात्रभर म्हणजे त्यांचे तंबू वगैरे जे होते ती काहीच गोष्ट राहिली नव्हती आणि थंडीच्या दिवसांमध्ये शाहिस्ते खानाला स्वतः उघड्या त्या जंगलावरच तिथे झोपून ती रात्र काढायला लागली होती. म्हणजे एवढा मोठा मुघल सेनापती त्याची अशी दैना करून टाकली होती आणि सैन्य जे होतं ते पूर्ण रात्रभर झोपूच शकलं नाही. कारण झाडाचं पान जरी हललं तरी त्यांना वाटायचं की मराठे आता कुठून तरी येतील आणि आक्रमण करतील परत. तर एवढी भीती मराठ्यांनी छोट्या-छोट्या आक्रमणावरून म्हणजे शाहिस्ते खानाच्या लाखाच्या सैन्याला आपण सरळ भिडू शकत नाही. पण गनिमी कावा काय करू शकतो? सो त्याचा हे प्रात्यक्षिक असं मराठ्यांनी दिलं होतं. सो अशा प्रकारे मार्च 1663 63च्या वेळेस नेतोजी पालकरांवर 7,000 मुघलांनी असेच हे जे काही आपण आता पाहिलं तसंच एक आक्रमण नेतोजी पालकरांवर त्यांच्याकडे कमी सैन्य होतं तेव्हा आणि हां, वैशालीचा प्रश्न आहे. हो, नेतोजी पालकरांना प्रति शिवाजी म्हणायचे. कारण ते त्यांच्या एवढेच सरनोबत होते ते सेनापती आणि शिवाजी महाराजांनी एवढंच त्यांचं पराक्रम शत्रू सैन्यामध्ये गाजलेला होता म्हणून प्रति शिवाजी म्हणायचे त्यांना. अ, हो, ही इन्फो आधीच आधीच डिस्कस झाली आहे. नेतोजी पालकर खूप आधीपासून इन्व्हॉल्व्ड आहेत या सगळ्या लढायांमध्ये. आणि 1663 मधला हा एक इन्सिडन्स आहे. तर त्यामध्ये 7,000 मुघलांच्या सैन्याने अचानक नेतोजी पालकरांवर आक्रमण केलं. त्यांच्याकडे तेव्हा तेवढं सैन्य नव्हतं आणि त्यामुळे नेतोजी पालकरांनी असं ठरवलं, की या सैन्याला पळवत न्यायचं आणि आपल्या मोक्याच्या ठिकाणी जाऊन यांच्यावर आक्रमण करायचं. सो नेतोजी पालकरांनी विजापूरच्या दिशेने पळायला सुरुवात केली आणि स्पीडच्या बाबतीत मराठी सैन्य खूप चपळ होतं. दिवसाला जवळपास 75 माईल्स वगैरे ते लोकं म्हणजे 100 किलोमीटर्सच्या अराउंड वगैरे त्यांचं ट्रॅव्हल होत असायचं. सो अशा सैन्याचा पूर्ण नेतोजी पालकरांनी विजापूरच्या दिशेने ह्या मुघलांच्या सैन्याला पळवायला सुरुवात केली. या पूर्ण झटापटीत 300 मावळे ठार झाले. परंतु जेव्हा मोक्याच्या ठिकाणी यायला लागलं, तेव्हा जो रुस्तमे जमान होता आदिलशाहीचा सरदार, त्याने मुघलांच्या या टोळीला समजावलं, की तुम्ही जाऊ नका पुढे. तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळ्यांना ते लोकं ठार करून टाकतील आणि असं करून ह्या मुघलांना परत रुस्तमे जमानने परत मागे पाठवलं. सो हे मार्च 1663 मध्ये प्रकरण झालं आणि त्यानंतर एका महिन्यातच शिवाजी महाराजांनी ह्या सर्व गोष्टींचा वचपा शाहिस्ते खानावर डायरेक्ट त्याच्या छावणीमध्ये आक्रमण करून त्याची बोटं उडवून हा घेतलेला आपल्याला दिसतो. शाहिस्ते खानाचं पूर्ण प्रकरण देखील खूप छान आहे. रंगलेलं आहे खूप मस्त. याच्याबद्दल आता आपण काही वेगळं सेशन वगैरे घेण्यापेक्षा 16 ऑगस्ट 2020 झी टॉकीजवर फतेह शिकस्त आहे. ज्यांनी मूव्ही पाहिलं असेल थिएटरमध्ये जाऊन त्यांना हा सगळा इन्सिडन्स चांगला माहीत असेल. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी नक्की हा मूव्ही पहा 16 ऑगस्टला. याच्यामध्ये शाहिस्तेखाना प्रकरणाचं पूर्ण छान प्रकारे बारीक एकदम विश्लेषण करून मूव्हीमध्ये दाखवलेलं आहे. कसं प्लॅनिंग झालं, कसे एक्झॅक्टली शिवाजी महाराज त्या पुण्यामध्ये जे लाखाचं सैन्य होतं, त्या लाखाच्या सैन्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या तुकड्या कशा बसवल्या आणि कसे काय ते आत घुसले. मसाला कमीत कमी मसाला आहे म्हणजे अगदी नगण्य मसाला आहे. ह्या मूव्हीमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर मूव्हीमध्ये सुरुवातीला नामदार खान जे आता आपण पाहिलं, नामदार खानाचं आहे सगळं, की नामदार खानाने पुण्यामध्ये वगैरे कशी जरब बसवली होती.
त्यानंतर उंबरखिंडीचं प्रकरण देखील 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला एक रिव्हिजन होऊन जाईल, की उंबरखिंडीचं पूर्ण ते प्रकरण कसं झालं होतं. त्याचा एक छोटा एपिसोड या मूव्हीमध्ये आहे आणि त्यानंतर शाहिस्तेखानाला जरब बसवण्यासाठी ज्या गोष्टी पुस्तकांमध्ये अवेलेबल आहेत, त्या सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या आहेत आणि खूप छान मूव्ही आहे. खूप बारीक प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग कसं केलं असेल आणि ॲक्चुअल एक्झिक्युशन कसं झालं असेल त्या गोष्टीचं हे सगळं या मूव्हीत दाखवलं आहे. तर मूव्ही ही नक्की बघा. आपलं एक सेशन ह्या मूव्हीमध्ये पूर्ण कव्हर होईल आणि खूप छान प्रकरण आहे. हे हल्ला म्हणजे तुम्ही विचार करा जस्ट 1,00,000 सैन्य होतं पुण्याच्या साईडला आणि त्या 1,00,000 सैन्याच्या मध्ये शाहिस्तेखानाचं पर्सनल तो राहतो ती जागा, त्याच्या राहण्या, त्याच्या बायका, त्याची मुलं, हे सगळे ज्या महालात राहतायत त्या महालामध्ये घुसून त्याच्यावर आक्रमण करायचं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक जी म्हणतात ती ॲक्चुअल कशी असते त्याचं एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही विचार करा लाखाच्या सैन्यामध्ये घुसायचं वगैरे ते सगळं प्लॅनिंग कसं केलं असेल. तर त्याबद्दल खूप चांगल्या रीतीने ह्या मूव्हीमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की बघा तो मूव्ही. हे शाहिस्तेखानाचं प्रकरण झालं. त्या प्रकरणानंतर पुढच्याच वर्षी 1664 साली शहाजीराजे यांचा मृत्यू झाला. 1664 सालीच सुरतेच्या लुटीचं प्रकरण झालं. सुरतेच्या लुटीबद्दल अगदी विस्तृत असं वर्णन जे मी Facebookला वेगळ्या लिंक शेअर केल्या आहेत. त्यामध्ये गिरीश टकले सरांचं सुरतेची लूट याच्यावर एक सेशन आहे. एक्सपर्ट आहेत ते. त्यांनी सुरतेच्या लुटीवर खास पुस्तक लिहिलेलं आहे. जे आहे माझ्याकडे. परंतु तुम्ही ते सेशन ऐका. सेशनमध्ये तुमचा तो पोर्शन पूर्ण कंप्लीट होईल. 1664च्या सुरतेच्या लुटीनंतर 65-66ला पुरंदरला मिर्झाराजे जयसिंग त्यांचा वेढा आणि मग पुरंदर, मुरारबाजी देशपांडे वगैरे यांचं सर्व आहे आणि मग त्याच्या पुढे गेल्यावर शिवाजी महाराजांची आग्र्याची भेट आणि मग आग्र्यावरून पलायन वगैरे हे सगळे एपिसोड शिवकाळामध्ये येतात. तो सध्या 16 ऑगस्ट म्हणजे ह्याच्या पुढे आता 3रा रविवार तोपर्यंत आपलं सेशन वगैरे काही होणार नाही. मी ह्या मधल्या वेळामध्ये आग्र्यावरून पलायन वगैरे याची तयारी करतो कारण हे खूप मोठं प्रकरण आहे आणि थोडंफार वाचून लगेच त्याच्यावर घाईघाईमध्ये सेशन घेण्यात काही पॉईंट नाहीये. तर तुम्ही या मधल्या वेळामध्ये सुरतेच्या लुटीवर हे बघा. 16 ऑगस्टला फतेह शिकस्त बघा. फतेह शिकस्त झाल्यावर आपण त्या दिवशी एक छोटंसं सेशन घेऊया. त्याच्यावर तुमची एक रिव्हिजन आपले परत एकदा रिव्हिजन होऊन जाईल शाहिस्तेखान प्रकरणावर वगैरे आणि मग त्यानंतर 16 ऑगस्टच्या पुढचा जो 23 ऑगस्ट वगैरेचा वीकेंड आहे तेव्हा आपण फतेह सिंग ह्याचं पुरंदरचा तह, आग्र्याचं वगैरे मग ते पुढे तोपर्यंत बघू कंडिशन वगैरे पण कशा आहेत आणि मग ते सेशन आपण पुढे कंटिन्यू करूया. सो अशा प्रकारे हे आता शाहिस्तेखानाचं प्रकरण इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. शाहिस्तेखानावरची ॲक्च्युअल लढाई आपल्याला डायरेक्ट मूव्हीमध्येच आपण बघून घेऊया. एवढं होतं. कुणाला काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर घ्या. अजून 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. 5 मिनिटामध्ये सेशन संपेल.